तुझे आहे तर माझे देखील आहे. नील गच्चीवर बसून आकाशात उडणाऱ्या पतंगाकडे पाहत पराठा खात होता. तेवढ्यात एक माकड तिथे आलं. माकडाचं तिथे येणं ही नेहमीचीच गोष्ट होती. त्यामुळे नील अजिबात घाबरला नाही. माकडानी पराठ्यावर हात मारला. पण नीलही तयार होता. त्यांनी पराठा घट्ट धरला. माकड नीलचा पराठा हिसकवायला लागलं. पण नील आपली मूठ सोडायला अजिबात तयार नव्हता. नील ओरडायला लागला तशी आई गच्चीवर आली. तिने नीलच्या हातातला पराठा घेतला आणि माकडाला दिला. माकडाला पराठा मिळताच तो आपला विजयी आनंद साजरा करायला लागला आणि दूर एका भिंतीवर बसून खायला लागला. तो पुन्हा पुन्हा नीलकडे डोकावत होता, जणू चिडवत होता, तुझी आई माझी पण आई आहे आणि तुझा पराठा माझा पण पराठा आहे. नील विचार करायला लागला, माझी आई याची आई कधीपासून झाली? अरे वा, खूप मजेदार गोष्ट होती. ऐकताना मज्जा आली. नील गच्चीवर बसून काय खात होता? नीलच्या आईनी नील जवळून पराठा घेऊन माकडाला का दिला? पशुपक्ष्यांना कोणत्या वस्तू खायला दिल्या पाहिजेत आणि कोणत्या नाही, याची एक यादी बनवा.